25 नोव्हेंबर 2025 पासून 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत बाहेरगावी गेले होतो. त्या दरम्यान 2 तारीखला त्यानंतर आम्हाला तपासात कळलं, फिर्यादी 3 तारीखला आल्यानंतर त्यांना माहिती पडलं ते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गडबडी करून त्यांच्या घरात ठेवलेले होते जे काही ज्वेलरी होतं ते पूर्ण चोरी झालं म्हणून. त्यानुसार 4 तारीखला भारतीय न्याय संहिता कलम 305(आ), 331(3), 331(4) यान्वये गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांनी डीसीपी श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीए श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण चमूंनी तपासकामी लागलं आणि यात आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून अंकित उर्फ अंकुश वाल्मिकी वय 34 आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 24 तोला चोरी झाला म्हणून फिर्यादी दिलं होतं. त्यातून 22 तोल्याच्या सोना रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत. फिर्यादींनी आणखी काय राहिलेल्या म्हणून त्यांनी पूर्वनी जबाब पण दिलेले आहेत. त्यापैकी आणखी रिकव्हरीचे जे प्रश्न आहेत ते आता चालू आहे. पुढील इंट्रोगेशन मध्ये आणखी काही ज्वेलरी इतर ठिकाणी काही लपून ठेवलं का किंवा इतर कोणी इन्व्हॉल्व आहे का त्याबद्दल आमच्या तपास पुढील दिशेने चालू आहे. याबद्दल मी श्री कबाडे, पीआय श्री गायकवाड, पीआय श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूला, विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी सीसीटीव्हीच्या अत्यंत उत्तम रीतीने विश्लेषण केलं, त्यांनाही मी अभिनंदन करतो. पीआय क्राईम श्री वराळे, एसीपी श्री पवार, एएसआई श्री अप्पा पवार, कॉन्स्टेबल श्री सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, कॉन्स्टेबल श्री समाधान मार्कड, अमृत सुरवसे, संतोष माने, शबोदीन आबादी राजे, संतोष चांकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव आणि आयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड हे सर्व टीम मेंबर्सला मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय कौतुकास्पद कामगिरी यांनी केलेली आहे. याबद्दल आपल्याला हे पत्रकार परिषदेद्वारा माहिती देण्यात येतात. थँक्यू.